जी दिसली 80च्या दशकानंतर त्याचं 100% श्रेय हे माझे गुरु स्वर्गीय बाबा दळवी यांना जातं. बाबा दळवी आणि आदरणीय राजेंद्रबाबू गरडा यांच्या तालमीत तयार झालेला मी गरडा स्कूलचा विद्यार्थी आहे पत्रकारितेतला. आणि याचा मला फार अभिमान आहे की मी लोकमतमध्ये मला घडवलं, कारण बार्शीतल्या गिरणी कामगाराचा मुलगा आणि कुठलीही स्वप्न नसलेला, जितकं नशीब नेईल त्या दिशेनं धावत जाणं, परंतु ही धाव देखील अगदी लहानपणापासून प्रत्येक वळणावर अभिमानानं जगणं हा संस्कार आमच्या बार्शीच्या मातीनं आणि माझ्या अक्का बापूंनी माझ्यावर लहानपणापासून केला. त्यामुळं हॉटेलमध्ये काम केलं, पेंटरच्या हाताखाली काम केलं, मिरच्या विकल्या, खेडोपाडीचे बाजार आईसोबत केले, परंतु ते करत असतानाही प्रत्येक गोष्ट ही रुबाबात केली. आणि तो रुबाबदारपणा, अगदी गरिबी हा दागिना असतो हे सिद्ध करण्याचं काम अक्का बापूंच्या संस्कारामुळं मी आयुष्यात करू शकलो. चालेल. 2 दिवसानंतर घाई मला शिवाजीने फोन केला, साहेब 17 तारीख ठाण्याला आहे, शिंदे साहेब येणार आहे. मला हे काय तुम्ही नंतर सांगतो काय. आणि मग त्यांनी मला हळूहळू असं सांगितलं की कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे जे की मला येईपर्यंत कळत नव्हतं नेमकं कसं आहे. हा एवढा मोठा कार्यक्रम आहे माझ्यासाठी, ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या शहरातून मी आलोय त्या शहरामध्ये हे सापडत नाही, हे पाहायला मिळत नाही की एखाद्या कार्यक्रमासाठी लोक येतात आणि थांबतात. तुमच्या गावात मी नोकरीसाठी आलो होतो, 7-8 वर्ष नोकरी केली आणि निघून गेलो. तर जाताना मी तुमचं गाव घेऊन गेलो, ते गाव नाही सोडलं मी, ते मी माझ्या सोबत घेऊन गेलोय. ते इतकं प्रिय आहे की माझ्या कुटुंबामध्ये सगळ्यांना सोलापूर प्रिय आहे, इतकं प्रिय आहे. या 12-13 वर्षामध्ये असं कधी घडलं नाही की आम्ही 1-1.5 वर्षात सोलापूरला आलो नाही आणि आमचं इथं काही काम नसतं तरी आम्ही येतो. कोणतंही काम नाही आमच्या इथं तरी येतो, कारण येण्यात आनंद वाटतो. थोडंसं सांगा, आम्ही मेहनत करायला तयार आहे. करा जसं की आमचं माझं मत आहे. आमच्या सोलापूरला कोटणी स्मारक बहुतेक महाराष्ट्रात कुठं नसावं, मला काय बाहेरचं तर काय माहिती नाही, तर महाराष्ट्रात कोटणी स्मारक होतं. जर चायनाची लोक तुम्ही इकडे घेऊन आली पाहिजे कोटणी स्मारक, कारण तुमचा संबंध बऱ्याच वेळा परदेशाला जाण्याने, चायनामध्ये जाण्याने आणि तुमच्या लेखणीला, पत्राला एक वजन आहे. तिथल्या राजनीतीचा आला, तिथलं काही गोष्टी लिहिता आली, हे आणून तुमचं ताकद आहे, तुमचं वजन पण चांगलं आहे. मला असं त्याचं वाजत विचारलं तर आमचं कोटणीसांचं स्मारक सुद्धा जगभरात त्याचं नावलौकिक होईल असं वाटतं. काय कमी आमच्या सोलापूरला, फक्त गरीबला एवढंच आहे, बाकी वैभव चांगला आहे. पांडुरंग तिकडे बसलेला आहे, आशीर्वाद देतो. ते ग्रामदैवत सिद्धरामेश्वर पलीकडे घेऊन येतो, ते तुझ्या पाठीशी म्हणून तिकडे आपण तिथे स्वामी महाराज त्यांच्याकडे तिकडे. म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये त्यातून धार्मिक पाठबळ खूप छान, धार्मिक आशीर्वाद खूप छान. पण मला असं वाटतं की बाप म्हणून, एक सोलापूरचा नागरिक म्हणून, सोलापूरचा एक पुत्र म्हणून तुम्ही जे सांगायचं ऐकायचं आहे, राजकीय नाही नाहीतर हे लगेच लिहायला चालू करा. मी 1-2 कार्यक्रम तुमच्या आहे त्यावेळेस ह्याने काय लिहिलं माहिती आहे, सुभाष देशमुख काँग्रेसमध्ये प्रवेश. मी म्हटलं बाबा नाही यावं त्यांचा काही कार्यक्रमामध्ये म्हणून मी फिरा होता, बाकी काय नाही. आवश्यकता नाही जागतिक पण त्यांनी सगळे विद्वान लोक आहेत, एकापेक्षा एक विद्वान होते. हां, त्यातलं मी एकटाच तेवढा जरा आधी सगळे एकापेक्षा करतो. आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं की दिल्लीमध्ये सुद्धा भले कुठल्या पक्षाचं सरकार सोडून द्या, पण बऱ्याच ठिकाणी तुमचं वजन, तुमच्या शब्दाला किंमत,
पण मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला सांगा की मी हे या ठिकाणी असं बोललेलं आहे, तू जरा पाठपुरावा कर. मी नक्की सांगतो, तुम्ही बाप म्हणून आदेश द्या आणि पोरं म्हणून तुमच्या आदेशाचं पालन करू आणि या सोलापूरसाठी जे काय पाहिजे आहे, या सोलापूरकरांची जी भूक आहे ती भूक आपण जरा सर्वांनी मिळून आपण केली पाहिजे. कारण आपण मला म्हटल्याप्रमाणे की वेळ आपण सोन्याची चमचा घेऊन जन्माला आहे. या सोलापूरकरांना आपल्याला खूप दिलं. मग आता मला असं वाटलं जे ऐकत आहे आणि आपण ऐकू आणि या सोलापूरसाठी काही जेवढं जास्तीत जास्त केलेलं आहे पण आणखी जास्त करू हे सोलापूरचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न करू. मी शिवाजीराव आणि दत्ताजींचं आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानतो. गेली की तो ऐकत येईल. तर ही एक शाळा आहे पत्रकारिता, एक जर्नलिझम एक शाळा आहे आणि त्या शाळेतून असंख्य लोक बाहेर पडतात आणि त्याच्यातून नैपुण्य घेऊन बाहेर पडणारे, नेतृत्ववान, कर्तृत्ववान, नीतिमूल्य बाळगणारे, समाजव्यवस्था जागृत करणारे आणि सोशलिझमवर विश्वास ठेवून सेक्युलरिझम अंमलात आणणारे अशा प्रकारचे पत्रकार आहेत. आणि मला वाटतं की जशा प्रकारचं चित्र निर्माण केलं आणि चित्रच नाही तर आपल्या कृतीत आणण्याचे काम केलं, याबद्दल तुम्हा दोघांनी धन्यवाद. मला उदंड आयुष्य लाभो. मी परमेश्वराने तुम्हाला खूप संपन्न देव आणि परत पत्रकार हा रिटायर होतो असं मला काय वाटत नाही. तो अधूनमधून काही ना काही लिहित असतो. त्याच्या मनाला जर पडलं नाही तर तो सटकवतो देखील, कारण त्यांना आता अडवणारं कोणी नसतं. मग तुमचा संपादक असतो, एडिटर असतो ना मालक असतो, त्यामुळे तुम्हाला फ्री हँड आहे. पण अशी चिंतनशीलतेची पत्रकारिता आम्हाला समाजात हवी आहे. आत्ताच मी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन करत होतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील पत्रकारच होते आणि त्यांनी ज्या तऱ्हेनं या देशामध्ये आपल्या विचाराचा प्रभाव मांडला आणि सेक्युलरिझम सगळ्यांना स्वीकारण्याकरता प्रयत्न केला, तशा प्रकारची आज आम्हाला या देशाला गरज आहे. तुम्ही पत्रकार हातामध्ये शस्त्र आहे तुमच्या, एक नवीन अशा प्रकारचा मार्ग घेऊन आमचा समाज पुन्हा एकदा ताक मानून उभा कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि सुभाषराव, मी काय बाप वगैरे नाही, म्हणजे तुम्हाला ज्या शब्दात तुम्ही सांगितलं खरं म्हणजे आपण राजकारणी माणसाने एकत्रित बसून त्या शहराकरता जिल्ह्याकरता काय करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. मला वाटतं की गेल्या 5-6 वर्षामध्ये जे आमचं काम थांबलेलं आहे, मी आता त्याचा उल्लेख करत नाही, तर ते थांबलेलं काम परत पुढे रेटण्याचं काम केलं पाहिजे. मला बरं वाटलं आज सकाळी तुम्ही कुठल्या तरी याचं उद्घाटन केलं रस्त्याचं. तशा प्रकारे आमच्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम केलं पाहिजे. सत्ता येते आणि जाते, एका पक्षाची आली तर दुसरा उद्या येतो, पण त्यांच्याकरता आपण जे ठेवलेलं काम आहे ते सुद्धा पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. मला आता हे व्यासपीठ नाही आहे, परंतु तुम्ही थोडंसं सुचवत केलं म्हणून एवढंच मी सांगेन तुम्हाला की आपण एकत्रित बसूया आणि सोलापूरचा कसा विकास होईल हे आपण प्रयत्न करूया. परत एकदा श्री महादेवजींना आणि मानेजींना त्यांच्या सौभाग्य तुमचं त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची कीर्ती अशीच आमच्या सगळ्यांच्या मध्ये सेवत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो. जय हिंद, जय